सविताज किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे भाकरी आणि ठेचा। तर आपण ठेच्याची पूर्वतयारी करून घेणार आहे। तर बघा, त्यामध्ये आपण तव्यावरती टमाटे भाजून घ्यायचे, कांदा घ्यायचा, लसूण आणि मिरची ही भाजून घ्यायची। तव्यावर भाजल्याने एक वेगळी छान टेस्ट येते ठेच्याला। आपल्या ठेच्याचं साहित्य छान भाजून झालेलं आहे। आता त्याला आपण बारीक करून घेऊया, म्हणजे ते छान मिक्स झाले की अप्रतिम टेस्ट येते। छान असं बारीक करून घेतलं। त्याला आपण पॉटमध्ये काढून घेऊया आणि त्याला आपण जिरं मोहरी हिंगाचा तडका देऊया। खूप छान टेस्ट येते मग त्याने। तडक्यासाठी तेल तापून घेतलं आहे, त्यामध्ये मोहरी घालूया, हिंग, जिरे, हिंग, थोडंसं हिंग, तडका टाकूया। याच्यामध्ये आपण चवीनुसार नमक टाकलेलं आहे। आता छान मिक्स करून घेऊया। असा आपला झटपट ठेचा तयार झालेला आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता आपण भाकरी बनवायसाठी पीठ मळून घेऊया। असं उकळलेलं पाणी टाकायचं पिठामध्ये, तेव्हा त्या हातावरच्या भाकरी छान होतात। अशा प्रकारे पिठाला मिक्स करून घ्यायचं एकत्र। अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे। असं त्याला दाबून ठेवायचं आणि त्यावर थोडे कोरडे पीठ टाकायचे, म्हणजे त्यातली वाफ जाऊ। अशा प्रकारे हातावरची भाकरी बनवून घेऊया आपण। फारच टेस्टी असते ही भाकर। भाकरीला आवश्यकतेनुसार पाणी लावायचं आणि अशा प्रकारे ती हातावर थापायची। बघा किती छान झाली आहे आपली हातावरची भाकरी। आता आपण तिला शिजवूया। अशा प्रकारे ती आता परतून घ्यायची आपली भाकरी। अशा प्रकारे गॅसवर थोडी भाकरी भाजून घ्यायची, एकदम छान होते भाकरी। अशा प्रकारे भाकरी आणि आपला झणझणीत टेस्टी एकदम छान असा ठेचा तयार आहे। तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।